महाविकास आघाडीच्या प्रेसमध्ये ज्या देवांग दवे या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला होता, ऍडिशन आणि डिलिशन हा व्यक्ती करतोय, हा भाजपचा पदाधिकारी आहे, भाजपचा पदाधिकारी असल्याचं त्यांनी मान्य केलंय, पण बाकी सर्व पुरावे त्यांनी खंडन केलं. त्यांना खोटं बोल, रेटून बोल हे त्यांची हातखंड आहे. त्यामुळे बघू आता काय, कायदा तर बराचसा गुंडाळून ठेवल्यासारखा दिसतोय. त्यामुळे राज ठाकरेंनी जे आरोप केले की खरे आहेत ना, ते खोटे केले का? जर आयोग म्हणत असेल की हे आमच्या हातात नाही, तर टाळं मारणं तर तुमच्या हातात आहे ना. मारा टाळं आणि जा घरी. भाजप आयोग चालवेल, मग बघू. ते माहुल पंपिंग स्टेशनचा खर्च एकतर 605 कोटींवर गेलाय. मात्र धक्कादायक बाब अशी आहे की या कामाकरता भूसंपादनच अजून झालेलं नाही, मात्र कंत्राट वाटून मोकळे झालेले आहे. मी हेच गेल्या 3 वर्षात सांगते. भूसंपादन करण्यासाठी सगळ्या प्रक्रिया झालेल्या असताना 22ला जे आमचे प्रकल्प होते ते न करण्याचं जो शिंदे साहेबांनी विडा घेतला, अजूनही त्याचं 2 पंपिंग स्टेशन मोठी आहेत, गोवंडी आणि मला वाटतं माहुल. इथे आजही माझा लाडका कॉन्ट्रॅक्टरला देऊन झाले. लाडका कॉन्ट्रॅक्टर पाहिजे तेवढा घेऊन निघूनही गेला. आता हे 2 होणार कसे हा प्रश्न आहे. आणि जे मुंबईचं तुंबईकरण होतंय त्याच्यामध्ये जास्त ते हे लाडके कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे होत आहे.